अंतर होतं. सामाजिक कामात अस्पृश्यता निर्मूलन असेल, वेश्यांना अगदी स्वच्छता कशी राखावी, आरोग्य कशाची निगा राखावी, नंतर महिलांचं मंदिर प्रवेशाचा हे असेल, म्हणजे समाजामध्ये जे जे उत्थानासाठी समाजाचं एकूण ज्याला आपण म्हणतो की समाजात स्प्रेडिंग चांगलं हो, चांगल्या विचारांचं, त्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला. स्त्री स्वातंत्र्याच्या अनुषंगाने पूर्णपणे आयुष्यभर त्यांनी कार्यही तसंच केलं आणि त्याच्यामुळे त्यावेळेची जी कर्मठ किंवा ज्याला आपण म्हणतो परंपरा, पिढी याला धरून बसणारी जी लोक होती, त्यांच्या विरोधामुळे रखमाबाईकडे दुर्लक्ष झालं असं मला वाटतं. त्यानंतर मग रखमाबाईवरती वेगवेगळी संशोधनं आणि अजूनही माहिती आपल्याला घेता येईल आणि पुढे नवीन चरित्र लिहिता येतील. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. 25 डिसेंबर हा जरी जगभरामध्ये ख्रिसमस, येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणून जरी साजरा होत असला, तरी भारतामध्ये आणि महाराष्ट्रात विशेषतः तो एका अर्थानं, वेगळ्या अर्थानं मान्यता आहे त्याला, की या दिवशी वयाच्या 92व्या वर्षी सुप्रसिद्ध पहिल्या व्यावसायिक डॉक्टर, ज्यांचं नाव डॉक्टर रखमाबाई राऊत होतं, त्यांचं निधन झालेलं होतं, त्यांचं निर्वाण झालं होतं. त्यानिमित्तानं मॅक्स महाराष्ट्र डॉक्टर रखमाबाई राऊत यांना विनम्र अभिवादन करतं. आणि आज आपण डॉक्टर रखमाबाई राऊतांच्या जीवनाच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. हे जाणून घेण्याचं काम असं आहे की एकूणच भारतामध्ये महापुरुषांना वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये, वर्गामध्ये हे विभागलं गेल्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये तो वर्ग, ती जात, तो धर्म, त्या भाषेचे लोक त्यांच्या गौरव करत असतात. आणि याच्यामुळे बहुजन समाजामध्ये निर्माण झालेल्या, जन्माला आलेल्या अनेक महापुरुषांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला असं दिसतो आपल्याला. त्यातच डॉक्टर रखमाबाई राऊत या अशाच अन्यायाच्या बळी आहेत असं मला वाटतं. डॉक्टर रखमाबाई राऊतांचं चरित्र किंवा त्यांचं जीवन हा एकूणच अत्यंत प्रेरणादायी आणि विद्रोहाचा पट जरी म्हटला तरी त्या संदर्भामध्ये आपण समजू शकतो की डॉक्टर रखमाबाई राऊतांचं जीवन आजच्या तरुणांना, विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणात प्रेरणादायी आहे. आपल्या देशामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या त्या वैद्यकीय डिग्री घेण्याच्या अनुषंगानं देशातल्या पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात. पण डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या जरी त्यांनी त्या संदर्भातली डिग्री घेतलेली असली तरी त्या काही कुठल्याही पद्धतीनं भारतात येऊन किंवा विदेशात कुठल्याही पद्धतीनं सेवा देऊ शकली नाही. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. त्यामुळे आपल्या भारताचं गौरव असं म्हणावू शकतो आपण की डॉक्टर रखमाबाई राऊत त्यांच्यानंतर 8 वर्षांनी ज्यांना डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजे MD आजची जी डिग्री म्हटली जाते ती विदेशातनं मिळाली आणि वयाच्या जवळपास 92 वर्षापर्यंत त्यांनी या देशामध्ये सेवा केली. जन्मापासून तर त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे संघर्ष झाले आणि या संघर्षा संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत त्यांनी जी एक संस्था स्थापन केली होती की ॲडव्होकेट शंकर निकम सर आपल्या सोबत आहेत. शंकर निकम सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. ॲडव्होकेट शंकर निकम सरांच्या बद्दल सांगायचं म्हणजे म्हणजे डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्या कार्याच्या निमित्तानं शारदा शिक्षण संस्था, सेवा संस्था जी स्थापन झालेली आहे त्या संस्थेमध्ये ते कार्यरत असतात गेले. आणि डॉक्टर रखमाबाई राऊत यांचं काम तळागाळापर्यंत पोचावं, विशेषतः तरुणांपर्यंत पोचावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते या विषयाचे अभ्यासक आहेत. त्यांनी मोहिनी वर्देंचं जे आनंदीबाई जोशी एक आर्त नावाचं पुस्तक होतं ते पुनर्प्रकाशित करून शाळा असेल, कॉलेजेस असेल, तरुण असेल, संस्था असतील, वाचनालय असतील, अशा सगळ्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून डॉक्टर रखमाबाई राऊतांच्या जीवनाच्या संदर्भातली आपण माहिती घेणार आहोत. निकम सर, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की या देशामध्ये डॉक्टर रखमाबाई राऊतांच्या संदर्भात खूप कमी माहिती आहे. आता कुठे या गेल्या जवळपास 5-6-10 वर्षामध्ये थोडंफार कळायला लागलेलं आहे.
याची कारणं काय आहेत? काय कारणं आहेत की डॉक्टर रखमाबाई राऊत एवढं मोठं व्यक्तिमत्व असून सुद्धा दुर्लक्षित राहिल्या? याला जबाबदार कोण आहे? खरं सांगायला गेलं तर डॉक्टर रखमाबाई राऊत यांचं चरित्राचा जर आपण अभ्यास करायला सुरुवात केली, तर ते अतिशय पुरोगामी ज्याला आपण म्हणतो किंवा अगदी 100 वर्ष पुढं विचार करणारी एखादी पिढी असते, तशा पद्धतीचं रखमाबाईंचं विचार करण्याची पद्धत होती. आणि एवढं आघाडीनं विचार करणारी व्यक्ती त्यावेळेला त्या समाजातल्या लोकांना पचणारी नव्हती आणि त्यामुळं त्यांच्याकडं जास्तीत जास्त दुर्लक्ष झालं गेलं. रखमाबाईच्या एकूण विचारसरणींचा अभ्यास केला, तर त्या अतिशय स्त्री स्वातंत्र्याच्या अनुषंगाने विचार करणाऱ्या होत्या आणि स्त्री स्वातंत्र्याच्या अनुषंगाने पूर्णपणे आयुष्यभर त्यांनी कार्यही तसंच केलं आणि त्याच्यामुळं त्यावेळेची जी कर्मठ किंवा ज्याला आपण म्हणतो परंपरा, पिढी याला धरून बसणारी जी लोकं होती, त्यांच्या विरोधामुळं रखमाबाईकडे दुर्लक्ष झालं असं मला वाटतं. जी सर. पण या निमित्ताने आता रखमाबाई राऊतांचा जो प्रचार आणि प्रसार तुम्ही करत आहात, तर त्या जी. निमित्तानं काय सांगाल की कशा पद्धतीनं तुम्ही प्रचार आणि प्रसार करत आहात आणि काय नेमकं त्यांचं काम आहे? ओके. पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो, की डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्या आईनी बांधलेला बंगला हा फ्रेंच ब्रिजवरती आजही आहे. म्हणजे ऑपेरा हाऊसला लागून जो ब्रिज आहे, फ्रेंच ब्रिज आणि त्याला लागूनच रखमाबाई राऊतच्या आईनी 1887 साली बांधलेला जो बंगला आहे, तो अजूनही आहे. तो हेरिटेज बिल्डिंगमध्ये आहे तो. आणि त्याच्याच शेजारी 1910 साली डॉक्टर रखमाबाईंनी विकत घेतलेला एक बंगला होता. आणि त्या बंगल्याच्या ठिकाणी जी शाळा नंतर निर्माण झाली, ती शारदा शिक्षण सेवा समिती या संस्थेची शाळा आहे. त्याला शारदा मंदिर शाळा असं म्हटलं जातं. ज्यावेळेला मी शाळेची कागदपत्र चाळत होतो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, की या शाळेच्या प्रॉपर्टी कार्डवरती पहिल्या ओनर म्हणून रखमाबाईंचं नाव आहे. आणि मग 2 वर्षापूर्वी मी शाळेतल्या ट्रस्टींची आणि यांची एक बैठक बोलावली आणि त्याच्यात मी त्यांना सांगितलं, की अशा-अशा पद्धतीनं ही जागा जी आहे ती पूर्वी रखमाबाई राऊत यांची होती. आणि मग आम्ही ठराव करून रखमाबाई राऊत यांचं नाव त्या बिल्डिंगला दिलं 21-22 नोव्हेंबरला आपण म्हणूया. आणि त्याच्यानंतर मग मोहिनी वर्दे यांनी जे डॉक्टर रखमाबाई एक अर्थ म्हणून जो ग्रंथ 82 साली लिहिला होता, त्याची एखादी एडिशन आपण काढून समाजामध्ये ती आपण शाळा, कॉलेजेसना, लायब्ररीजना किंवा विचारवंतांना देऊया असा विचार मांडला. आणि त्या अनुषंगाने पहिल्यांदा त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली, की तुम्हीच त्यांचं चरित्र लिहा म्हणून रखमाबाईंचं. पण मी ज्यावेळेला हे मोहिनी वर्देंचं चरित्र वाचलं, त्यांनी लिहिलेलं रखमाबाईंचं, माझ्या लक्षात आलं, की त्यातले काही संदर्भ महत्वाचे आहेत, की जे जसे तसे लोकांच्या समोर पहिल्यांदा येऊ द्या. आणि त्याच्यानंतर मग रखमाबाईवरती वेगवेगळी संशोधनं आणि अजूनही माहिती आपल्याला घेता येईल आणि पुढे नवीन चरित्र लिहिता येतील. त्याच्यासाठी बेसिक इन्फॉर्मेशन लोकांच्या पर्यंत जावी म्हणून पहिल्यांदा हे पुस्तक आपण पब्लिश शाळेतर्फे केलं. आणि मग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था, लायब्ररीज किंवा विचारवंत जे आहेत, त्यांना हे पुस्तक शाळेतर्फे प्रेझेंट द्यायला मी सुरुवात केली. आणि त्याच्यातून अतिशय चांगला प्रतिसाद येतोय, की लोकांना ही माहिती नवीन मिळते आणि त्या अनुषंगाने ते चर्चा करतायत. आणि मग रखमाबाईच्या आयुष्यावरती या ग्रंथामध्ये म्हणजे मोहिनी वर्दे यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये माझ्या असं लक्षात आलं, की रखमाबाईंनी भारतात आल्यानंतर जी 60 वर्ष आयुष्य जगले आणि 60 वर्ष महाराष्ट्रात काम केलं, त्याच्यावरती 50 एक पानांच्या आसपासच लिखाण आहे. त्याच्यावरती जास्तीत जास्त संशोधन करून आपण लिखाण करूया, असं माझ्या डोक्यात आलं. आणि मग मी काही लोकांच्या संपर्कात राहून माहिती गोळा करायला सुरुवात केलेली आहे. आणि मग ती झाली, की आणखीन वेगळं आपल्याला त्यांचं सामाजिक कार्याच्या संदर्भातलं चरित्र लिहिता येईल. आणि त्या अनुषंगाने बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून हे पुस्तक आपण सध्या लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय. त्याची पीडीएफ पण आपण तयार केली, व्हॉट्सअपवरती पण आपण विद्यार्थ्यांच्या पर्यंत पाठवतोय. आणि अशा पद्धतीनं त्याचा प्रचार चालू आहे. सर. निकम सर, रखमाबाई राऊत जे आहेत ते अत्यंत वादळी असं किंवा विवादास्पद अगदी त्यांच्या म्हणजे तरुणपणापासून लग्न झाल्यापासून अतिशय विवादास्पद असं वातावरण म्हणजे व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी इथल्या असणाऱ्या सनातन व्यवस्थेला आव्हान दिलं होतं. तर त्या काळातल्या प्रसंगाबद्दल जरा तुम्ही आम्हाला सांगा.
हा, आता मी त्यांच्या आयुष्याबद्दल पहिल्यांदा एक बेसिक स्ट्रक्चर मी आपल्याला सांगतो. की 22 नोव्हेंबर 1964 हा त्यांचा जन्मदिवस. त्याच्यानंतर 25 डिसेंबर 1955 हा मृत्यूदिन आहे. म्हणजे जो जो 68 वर्ष ह्या 25 डिसेंबरला होतील त्यांना जाऊन. आणि ह्या 51-52 वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा त्यांचं कसं झालं, की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि काही दिवसानंतर त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. आणि मग त्यांच्या आजोबांनी त्यांच्या आईंचं म्हणजे रखमाबाईंच्या आईंचं दुसरं लग्न जे केलं ते सखाराम राऊत म्हणून एक अतिशय हुशार डॉक्टर होते त्यांच्याशी केलं. आणि मग त्यांचा पाठिंबा आणि रखमाबाईंना अभ्यासासाठी जे एकूण बॅकग्राऊंड आपण म्हणतो ते त्यांना मिळालं. आणि त्याच वेळेला वयाच्या 11व्या वर्षी रखमाबाईचं लग्न दादाजी म्हणून एका गृहस्थाशी म्हणजे 19 वर्षाचा त्यावेळेला तो मुलगा होता त्याच्याशी लावलं. पण नंतर जसं रखमाबाईच्या लक्षात आलं की तो मुलगा आळशी आहे, तो मामावरती डिपेंड आहे, रोगग्रस्त आहे, त्यावेळेला त्यांनी आणि वडिलांनी असं ठरवलं की त्याच्याबरोबर लग्न म्हणजे लग्न कंटिन्यू करायचं नाही, त्याच्याकडे नांदायला जायचं नाही. आता त्या काळातली ही सर्वात मोठी आणि चॅलेंजिंग गोष्ट होती. आणि मग रखमाबाईच्या आयुष्यातला तो कालखंड सुरू झाला की ज्या वेळेला त्या खरं शिक्षणासाठी म्हणजे आता मगाशी आपण बोलला की आनंदीबाई जोशी आणि रखमाबाई यांची तुलना, तर त्यांच्या वयामध्ये फक्त 4-5 महिन्याचंच अंतर होतं. म्हणजे रखमाबाई 64 सालच्या आणि 65 मधल्या हे आहेत आनंदीबाई जोशी. पण जर ही कोर्टातली केस जर त्यांच्या आयुष्यात आली नसती, जी त्यांच्या नवऱ्यानी रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स साठी हे केले, कोर्टामध्ये दाखल केली आणि त्या ह्याच्यामध्ये जी 4-5 वर्ष त्यांची गेली त्याच्यामुळे त्या शिक्षणामध्ये थोडंसं मागे राहिल्या. आणि ज्यावेळेला ही केस संपली त्यावेळेला त्या इंग्लंडला गेल्यात आणि ते शिक्षण पूर्ण करून मग भारतात आल्या. 94-95च्या दरम्यान त्या भारतात आल्या 1895ला. आणि त्यावेळेला त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये 6 महिने काम केलं. 6 महिने काम केल्यानंतर माळीन हॉस्पिटल म्हणून एक सुरतेला हॉस्पिटल नवीन निघालं होतं, तिथं त्या डॉक्टर म्हणून गेल्या. तिथं 22 वर्ष त्यांनी काम केलं. आणि त्याच्यानंतर 1918च्या दरम्यान पुन्हा त्या सौराष्ट्र कच्छ प्रांताच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून राजकोट साईडला जनाना हॉस्पिटलच्या प्रमुख म्हणून गेलेल्या. तिथं त्यांनी 12 वर्ष प्रॅक्टिस केली, म्हणजे काम केलं आपण म्हणूया. आणि त्याच्यानंतर 1930ला त्या परत महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत परत आल्या. आणि मग तिथून त्यांनी जी सामाजिक कामं केली त्या सामाजिक कामात अस्पृश्यता निर्मूलन असेल, वेश्यांना अगदी स्वच्छता कशी राखावी, आरोग्य कशाची निगा राखावी, नंतर महिलांचा मंदिर प्रवेशाचा हे असेल, म्हणजे समाजामध्ये जे जे उत्थानासाठी समाजाचं एकूण ज्याला आपण म्हणतो की समाजात स्प्रेडिंग चांगलं हो चांगल्या विचारांचं, त्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला. आणि त्याची सुरुवात त्यांच्या लहानपणापासून झालेली आहे. म्हणजे जसं त्यांच्यावरती केस घातली गेली आणि त्या केसच्या दरम्यान रखमाबाईंना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, पंडिता रमाबाईंना. आणि त्या रमाबाईंना लिहिलेल्या पत्रामध्ये त्या म्हणतात की मला भरपूर शिकायचं आहे, पण माझं हे लग्न किंवा हा लग्नाचा जो गोंधळ आहे तो माझ्या शिक्षणाच्या आड येतोय आणि त्याच्यामुळे मला अतिशय त्रास होतोय आणि मला काय करावं हे समजत नाही वगैरे अशा पद्धतीचं त्यांचं ते विचार त्यावेळेला होते. आणि त्या पद्धतीनं त्यांनी एक एक जी अडचण होती ती अडचण दूर करायला सुरुवात केली. त्यासाठी भरपूर झगडा त्यांना करावा लागला त्यावेळेला. आणि एकदा जर कोर्टाने असा निकाल दिला, पहिल्यांदा त्यांच्या बाजूने दिला होता आणि कोर्टाने निकाल दिल्यानंतर अपीलमध्ये ज्या वेळेला त्यांचे मिस्टर गेले आणि अपील कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध निकाल गेला आणि कोर्टाने ऑर्डर दिली की 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही नवऱ्याच्या घरी नांदायला गेलं पाहिजे आणि जर तुम्ही नांदायला गेला नाही तर तुम्हाला 6 महिन्याची कोर्टाची शिक्षा होईल. त्यावेळेला 23 वर्षाची ही तरुण मुलगी म्हणते की वादीच्या घरी त्याची पत्नी म्हणून राहायला जाण्याऐवजी आपण कैदेची शिक्षा भोगायला तयार आहोत. आणि सर तुम्हाला एक कोइन्सिडन्स सांगतो. म्हणजे 1908 साली लोकमान्य टिळकांना शिक्षा झाल्यानंतर मुंबईतल्या ज्या कोर्टरूम मध्ये लोकमान्य टिळक म्हटले होते की इन्स्पाइट ऑफ द वर्डिक्ट ऑफ द ज्युरी आय मेंटेन दॅट आय एम इनोसंट. आणि मग मी ज्या कार्यासाठी प्रयत्न करतोय तेच मी जेलमध्ये राहून होणार असेल तर ईश्वराची इच्छा जर असेल वगैरे अशा पद्धतीचं ते वर्डिक्ट आहे. आणि ते जे वाक्य आहे ते हायकोर्टच्या त्या आमची जी हॉल ऑफ फेम म्हणून एक रूम म्हणतो 46 तिथं बाहेर असं याच्या प्लेकवरती संगमरवरी प्लेकवरती हे वाक्य लिहिलेले आहेत. त्याच कोर्टामध्ये 21 वर्ष अगोदर ही 23 वर्षाची मुलगी स्वातंत्र्यासाठी कडाडलेली आहे
की माझ्या नावडत्या नवऱ्याकडे राहण्याच्या ऐवजी मी तुरुंगात जाणं पसंत करेन. म्हणजे अशा पद्धतीनं तिनं पहिला एल्गार पुकारलाय तो तिथं. एकतर नवऱ्याच्या घरी नांदायला जायचं नाही, पहिली गोष्ट. कोर्टाने ऑर्डर दिल्यानंतर कोर्टाला सांगणं की मी जेलमध्ये जायला तयार आहे पण याच्यात जाणार नाही म्हणून. आणि मग ह्या केसमुळं भारतामध्ये अतिशय मोठं वादळ त्यावेळेला निर्माण झालं होतं. युरोपमध्ये वादळ निर्माण झालं होतं. युरोपमधल्या पत्रकारिता म्हणजे मोठमोठी ज्याला आपण म्हणतो की तिथली पत्र असतील, दैनिक असतील किंवा याच्यातली आपल्या भारतातली असतील, तिथं दोन पक्ष निर्माण झाले होते. महादेव गोविंद रानडे एका पक्षात असतील तर टिळक एका पक्षात होते. आणि ह्यांचे जे सगळं सोशल रिफॉर्मेशन आणि परंपरांना चिकटून राहणारे असे जे दोन भाग निर्माण झाले आणि त्याच्यातूनच पुढं महात्मा फुलेंचं हे असेल, त्यांनी त्या मलबारी म्हणून जे एक पारशीग्रस्त होते त्यांनी संमती वयाचा कायदा व्हावा, मुलींना संमती वयासाठी हे झालं पाहिजे, म्हणजे वय वाढलं पाहिजे वगैरे. हे जे सगळं स्टिरिंग झालं त्यावेळेला जे काही समाजामध्ये आंदोलन झालं, सामाजिक आंदोलन म्हणूया, वैचारिक आंदोलन असं, तर त्या काळामध्ये डॉक्टर रखमाबाईंनी सुद्धा 21 वर्षाच्या असतील त्यावेळेला त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये 10 पानाचे मोठे पत्र लिहिलेली आहेत. एक सक्तीचं वैधव्य म्हणून दुसरं पत्र आहे आणि पहिलं त्यांचं बालविवाह याच्यावरती आहे. आणि मग बालविवाहामध्ये स्त्रियांना किती त्रास होतो, मुलींना किती अडचणी होतात, त्यांचं आयुष्य कसं कोमेजून जातं हे त्यांनी अतिशय डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये सक्तीच्या वैधव्यामध्ये एखादी लहान मुलगी जिला पती हा शब्द त्याचा अर्थ माहिती नसतो, अशी मुलगी पण ज्यावेळेला विधवा होते आणि तिला तिच्या लहान मैत्रिणींपासून पण फिरायला मिळणार नाही, भेटायला मिळणार नाही, खेळायला मिळणार नाही. मग त्यांनी असा फरक केलेला आहे की 5 वर्षाची मुलगी विधवा होणं आणि एखादी 70 वर्षाची स्त्री विधवा होणं, जी संपूर्ण आयुष्य जगलेली आहे आणि ती विधवा होणं, ह्या दोघींना सुद्धा एकाच कॅटेगरी टाकून समाज कशा पद्धतीनं स्त्रियांना ज्याला म्हणतो आपण की एका नरक यातनेमध्ये ढकलतोय. आणि त्याच वेळेला एवढ्या बोल्ड त्या लिहितायत की त्या म्हणतात की अशी परिस्थिती पुरुषांच्या बाबतीत का होत नाही. म्हणजे एखाद्या पुरुषाची पत्नी वारली तर तो स्वतः का जात नाही हे आपल्याला माहिती आहे. तसंच तो मग कमी जेवण करणं किंवा कमी एन्जॉयमेंटचे जे साधनं आहेत त्या हे करणं, म्हणजे अशा पद्धतीनं तो का नाही वागत. जे स्त्रियांच्या वरती बंधनं आहेत, विधवा स्त्रीवरती जी बंधनं आहेत ते विदुर पुरुषावरती बंधनं का नाहीत, असं चॅलेंजिंग पत्र त्यावेळेला त्यांनी लिहिलं. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ती छापली गेलेली होती. प्रश्न उपस्थित करतात रखमाबाई राऊत, बरोबर आहे. अगदी 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 समोर की बाबा ज्या पद्धतीनं विधवा स्त्रीला वागणूक दिली जाते समाजामध्ये, तिला लौकिक आणि भौतिक सुखांपासून दूर ठेवलं जातं, तसं एखादा पुरुष जर विदूर झाला तर त्याला का ठेवलं जात नाही, असं त्या काळामध्ये रखमाबाई राऊत हे प्रश्न विचारतायत. निकम सर, तुम्हाला एक विचारायचंय की हे अत्यंत म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं, तर आपल्या प्रेक्षकांना आपण त्यांच्या जीवनातल्या असणाऱ्या प्रेरणादायी घटनांबद्दल सांगितलं तर लोकांना जास्त ते आवडेल असं मला वाटतं. हो हो. आता ज्या वेळेला त्या इंग्लंडला गेल्या होत्या आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्या तिथं अभ्यास करायच्या, म्हणजे आपण म्हणतो ना की हॉस्टेलमध्ये त्या तिथं राहत होत्या आणि हॉस्टेलमध्ये राहत असताना त्या एवढ्या एकाग्र होऊन अभ्यास करायच्या की 4-5 तास कसे जातात त्यांना समजत होते. एक दिवस अशाच त्या खिडकी शेजारी वाचत बसल्या होत्या आणि 3-4 तास त्यांचं अभ्यासात एवढं डोकं मग्न होतं की ज्यावेळेला त्यांनी डोकं वर काढलं आणि खिडकीतून बाहेर बघितलं तर बाहेर एकदम अशी पांढरी चादर पसरल्यासारखी दिसत होती. मग त्यांनी मैत्रिणीला विचारलं की हे बाहेर असं पांढरं पांढरं काय दिसतंय. मग ती सांगितली की अगं तू एवढा कॉन्सन्ट्रेटिव्ह अभ्यास करतेस, कॉन्सन्ट्रेशन देऊन, की त्या काळामध्ये मधल्या 2-3 तासात बर्फ हळूहळू पडून एक पांढरी चादर तिथं निर्माण झालेली आहे, पण तुझ्या ते लक्षात सुद्धा आलेलं नाहीये. म्हणजे एवढ्या त्या कॉन्सन्ट्रेटिव्ह कार्य करणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या, एकदा एखादी गोष्ट मनामध्ये ठेवली की त्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा करणारा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्याच्यामुळं त्या एकदा एखादी ज्याला आपण म्हणतो की एखादी खुणगाट बांधली की आपल्याला आयुष्यामध्ये याच गोष्टी करायच्या किंवा ही गोष्ट करायची आहे, तर ती मिळाल्याशिवाय त्या थांबत नसायच्या. आणि त्याच्यामुळं त्या स्वतःला पण त्या म्हणतात की मी एकटी आहे, एकांत प्रिय आहे आणि लग्नासारख्या गोष्टींचा मला पहिल्यापासून तिटकार आहे, तरी सुद्धा
लग्नानंतर किंवा याच्यानंतर आपल्या स्त्रियांना किती त्रास होतो ह्याची त्यांनी वेगवेगळी पत्र आपल्या त्यांच्या सहकार्यांना, मैत्रिणींना वगैरे लिहिलेली आहेत. म्हणजे हा जसा त्यांचा बोल्डनेस आहे, म्हणजे ध्येय वेडेपणा जो आहे, तो ध्येय वेडेपणा त्यांचा प्रत्येक ठिकाणी दिसतो. म्हणजे ज्या वेळेला त्या सुरतला हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्या, त्यावेळेला सुरतमध्ये अंधश्रद्धा आणि ज्याला आपण म्हणतो की परंपरा अशा होत्या की महिला हॉस्पिटलमध्ये अगदी ज्याला आपण म्हणतो अनिच्छेनं यायच्या, यांच्याकडे भेटायच्या, पण तिथं त्या थांबायच्या नाहीत, निघून जायच्या. त्यांना अशी अंधश्रद्धा होती की तिथं जर हॉस्पिटलमध्ये जर आपण बाळंत झालो तर कदाचित आपली मुलं दगावतील, तिथं काहीतरी भूतप्रेत असेल किंवा अशा काही त्यांच्या वेडगळ कल्पना त्या काळातल्या होत्या. रखमाबाईंनी त्यावेळेला गंमत अशी केली की त्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये एक गाभण शेळी चरायला येत होती, म्हणजे फिरत होती. तर त्यांनी त्या शेळीचं बाळंतपण व्यवस्थित केलं आणि त्याची बातमी, म्हणजे त्याचा फोटो आणि बातमी व्यवस्थित छापून आणली. आणि त्याच्यानंतर मग स्त्रिया हळूहळू तिथं हॉस्पिटलमध्ये येऊन हे करायला लागल्या, म्हणजे बाळंतपण हे करायला लागल्या, आपण म्हणतो तसं. म्हणजे असं एखाद्या गोष्टीमध्ये सोल्युशन काढण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्याला जो आपण एक प्रॅक्टिकल नेचर म्हणतो ना आपण, स्ट्रीट स्मार्टनेस, तो त्यांच्यामध्ये फार होता. हा सर. तुम्ही त्यांच्या एकंदरीतच वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना सांगत असताना जी. त्यांचा विदेशातल्या अनेक लोकांशी संपर्क आला, निकम सर. त्या हो. संदर्भात काय सांगा, कसे त्यांचे संबंध होते? म्हणजे मॅक्स मुलर असतील, त्या काळातले कवी टेनिसन हो. असतील आता किंवा इंग्लंडला, हा, हो हो, बोला. इंग्लंडला ज्या वेळेला त्या शिकायला गेल्या, तर तिथं मॅक्लेरन म्हणून जी फॅमिली होती, खासदार होते तिथले, त्यांनी त्यांचं पालकत्व घेतलं होतं, लेडी मॅक्लेरन आणि मिस्टर, आणि त्या दोघांच्याकडं, म्हणजे ते तिथले अगदी प्रॉमिनंट खासदार म्हणतो ना आपण, की खासदारातले आणखीन हुशार आणि जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असणारी जी प्रॅक्टिकल लोक होती, तर त्याच्यातली ही फॅमिली होती. आणि मग तिथं लॉर्ड टेनिसन म्हणून जे कवी होते, ते तिथं रखमाबाईंशी गप्पा मारायला यायचे. आणि मॅक्स मुलरांचा जो भाग आपण म्हणतो, तर मॅक्स मुलर यांचा सहभाग ज्या वेळेला रखमाबाईंना इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी यायचं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर मदत केली होती. मग त्या अनुषंगाने त्यांनी लेडी पिप्सन ज्या आहेत, त्यांनी मदत केली होती. आणि अशा ह्या सगळ्या लोकांचा त्यांच्याशी संपर्क येत होता. तिथं काही कार्यक्रमाला त्या गेल्या होत्या गेस्ट म्हणून. मग त्यावेळेचा जो तिथला राजकुमार किंवा राजपुत्र असेल किंवा राजा असेल, त्या राजाने सुद्धा रखमाबाईचं एकूण स्मार्टनेस बघून त्यांच्याशी चर्चा करून भविष्यात तुम्ही काय करणार आहात, कशा हे करणार आहात, अशा पद्धतीचं त्यांनी इंग्लंड मधला हा भाग आपण समजून घेऊया. आणि भारतामध्ये तर न्यायमूर्ती तेलंग असतील, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, या लोकांनी, न्यायमूर्ती तेलंगाने त्यांची केस लढवलेली आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी संरक्षण समिती स्थापन केलेल्या याच्यामध्ये पाठिंबा दिलाय. आणि पूर्णपणे त्यांना कसं हे करता येईल, पाठिंबा देऊन त्यांच्यामध्ये त्यांना कुठलीही शिक्षा न होता त्या कशा सुरक्षित आणि याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि पुढं जर प्रिव्ही काउन्सिलला जायची तयारी करण्यासाठी, म्हणजे प्रिव्ही काउन्सिल म्हणजे सुप्रीम कोर्ट, त्यावेळेला सुप्रीम कोर्ट भारतात नव्हतं, ते इंग्लंडमध्ये होतं. मग इंग्लंडमध्ये जाण्यासाठी एक संरक्षण समिती तयार करून त्याच्यात फंडिंग करून त्यांना पुढे न्यायचं, हा प्रयत्न त्यांनी त्यावेळेला केला होता, न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्या सहकार्याने. आणि त्याच्यानंतर भारतात आल्यानंतर, म्हणजे जसं आपण राजकोटला त्यांचं शिक्षण हे म्हणतो की त्यांनी शेवटची जी काही 12 वर्ष त्यांची सुरत किंवा गुजरात साईडला काढली, त्यातली 12 वर्ष जी होती ते राजकोटला. तर तिथं त्यांची पंडित फॅमिलीशी ओळख झाली. आणि त्याच्यानंतर विजयालक्ष्मी पंडित यांचं त्या फॅमिलीतल्या मुलाशी लग्न झालं होतं, की ज्याने राजतरंगिणी हा ग्रंथ ट्रान्सलेट केला होता इंग्लिशमध्ये, म्हणजे काश्मीरचा जो इतिहास आहे. तर त्यांच्याशी पंडित नेहरूंचे ज्या धाकट्या बहीण आहेत, विजयालक्ष्मी पंडित, यांचं लग्न झालं होतं. आणि त्या घरात त्यांना एवढा मान होता रखमाबाईंना, की विजयालक्ष्मी पंडित पहिल्यांदा सासरी आल्यानंतर राजकोटला त्यांना आशीर्वाद घेण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी डॉक्टर रखमाबाईच्या घरी पाठवलं होतं, की तू त्यांना भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन घे आणि त्यांचा आशीर्वाद घे. म्हणजे अशा त्या लेवलनी, किंवा त्यावेळी ज्यावेळेला रखमाबाई मुंबईत आल्या 30 नंतर, तर नाशिकला त्या एक बंगला भाड्याने घ्यायच्या. आणि मग लक्ष्मीबाई टिळक असतील किंवा सोपानदेव चौधरी असतील किंवा
असे जे जे त्यावेळचे प्रॉमिनंट लेखक कवी असतील, वैशंपायन म्हणून अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की त्या एकत्र भेटून तिथं त्यांची चर्चासत्र होणं, हे करणं, अशा पद्धतीचं त्यांचं कार्य होतं. आणखीन एक गोष्ट मला महत्वाची सांगायची आहे. 1907 साली ज्या वेळेला सुरतचं गाजलेलं अधिवेशन झालेलं आहे, म्हणजे काँग्रेसचं जे अधिवेशन दरवर्षी भरायचं, तर त्या गाजलेल्या अधिवेशनामध्ये जी महिला परिषद होती, महिलांचा जो विभाग होता, त्याच्या ह्या प्रमुख सेक्रेटरी होत्या. आणि त्यांनी महादेव गोविंद रानडे यांच्या ज्या मिसेस रमाबाई रानडे यांना अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. आणि त्यांनी अध्यक्षपद आणि सेक्रेटरी पद हे करून 600 महिला भारतभरातून आल्या होत्या त्यावेळेला. आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं तो समारंभ त्यांनी पार करून टाकला होता. म्हणजे अखिल भारतीय लेवलवरती काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जे भारतामध्ये एक टर्निंग पॉईंटचं अधिवेशन होतं, त्यामध्ये रखमाबाईंचा वाटा सुद्धा ह्या अशा पद्धतीनं मोठा होता. 1997ला. हा सर. बोला बोला. 1997 काय सांगत होते बोला. हा, 97ला ज्या वेळेला प्लेगची मोठी साथ आली होती, त्यावेळेला रात्रंदिवस जे कार्य रखमाबाईंनी केलं होतं, म्हणजे ज्या वेळेला इकडं रँडचा खून होतो पुण्यामध्ये, की तो ऑफिसर आपल्या घरात घुसतोय आणि आपल्याला हे करतोय, त्यावेळेला स्वच्छता राखण्यासाठी आणि लोकांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस रखमाबाईंनी तिथं कार्य केलं. आणि त्याचाच सत्कार म्हणून नंतर त्यांना कैसरी हिंद हा पुरस्कार दिला. आपल्या भारतामध्ये फार कमी लोकांना तो त्यावेळेला पुरस्कार ब्रिटिशांनी दिलेला आहे. म्हणजे आजचा आपण भारतरत्न म्हणूया तशा पद्धतीनं महात्मा गांधींना तो एक मिळाला होता. त्याच्यानंतर ह्या डॉक्टर रखमाबाई आहेत. म्हणजे अशा अगदी निवडक लोकांना जो पुरस्कार दिला जातो, तो कैसरी हिंद पुरस्कार त्यांना त्यावेळेला मिळाला होता. त्याच्यानंतर बोला बोला. त्याच्यानंतर राजकोटला असताना पश्चिम सुप्रिटेंडेंट आपण म्हणतो, म्हणजे जसं ब्रिटिशांचे 2 भाग त्यांनी केले होते भारताचे. एक पूर्व भाग बटालियन, ज्याला मिलिटरी बटालियन किंवा मिलिटरी स्टेशन्स आपण म्हणतो. तर पश्चिम महाराष्ट्र जो आहे, म्हणजे अख्ख्या भारताची उभी जर तुम्ही फळी टाकली, तर कराची पासून खाली कोचीन पर्यंत वगैरे जो पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणतो, तर त्या महाराष्ट्राचं जो प्रमुख हेडक्वार्टर होतं ते तिथं होतं. इंग्लंडवरून त्यांना मेसेज आला की फक्त भारतामध्ये हॉस्पिटल्स काढून उपयोग नाहीये, तर त्यांना नर्सिंगचे कोर्सेस पण तिथं सुरू केले पाहिजेत. आणि मग त्याची जबाबदारी पुन्हा हॉस्पिटलच्या प्रमुख म्हणून डॉक्टर रखमाबाई, म्हणजे भारतामध्ये जे नर्सिंग सुरू झालं त्याची सुरुवात डॉक्टर रखमाबाईंनी पहिल्यांदा सुरुवात केली. त्यावेळेला अतिशय कमी महिला येत होत्या, त्यातल्या कमी टिकत होत्या. मग जास्त महिलांना टिकता यावं म्हणून त्यांनी त्यावेळची जे राजघराण्यातल्या व्यक्ती असतील, महिला असतील, खानदानी आपण ज्याला म्हणतो, किंवा याच्यात, त्यांना त्यांनी एक क्लब तयार करून त्या क्लबमध्ये यायला लावलं. आणि त्या येतात म्हणून इतर महिला यायला सुरुवात झाली. आणि मग त्याच्यातून त्यांनी नर्सिंग कोर्स व्यवस्थित कसा डेव्हलप करता येईल तो केला. वेगवेगळी हॉस्पिटल्स काढताना, विधवा महिलांसाठी प्रोजेक्ट तयार करताना, आश्रम तयार करताना, स्वतःला जी काही सगळी प्रेझेंट्स मिळाली होती, म्हणजे राजरजवाड्यांपासून जमीनदार असतील, कोणी हे असतील, ट्रीटमेंट दिल्यानंतर जी प्रेझेंट दिली जायची त्यांना, सोन्या चांदीच्या वस्तू असतील किंवा काय पैशाच्या रूपानं, 1ही रुपया त्यांनी स्वतःसाठी कधी वापरला नाही. तो सगळा पैसा त्यांनी महिलांच्या उत्कर्षासाठी, विधवांसाठी किंवा परित्यक्त महिलांसाठी तो पैसा सगळा वापरला त्यांनी. स्वतःसाठी त्यांनी कधीच कुठला पैसा वापरला नाही. सर, एवढं सगळं त्याग करणाऱ्या या ज्या रखमाबाई राऊत होत्या, यांचं ह्या इथे मुंबईच्या मध्ये त्या बऱ्याच काळ राहिल्या. म्हणजे सुरुवातीला आल्या त्या कामा हॉस्पिटलमध्येच आल्या, तर कामा हॉस्पिटलमध्ये आल्या, त्याच्यानंतर परत त्या सुरत आणि अहमदाबाद इकडे जाऊन, त्याच्याकडे जाऊन परत त्या मुंबईत आल्या आणि मुंबईत त्यांचं निधन झाल्याचं कळतंय. बरोबर आहे ना? बरोबर बरोबर बरोबर. पण मग आता मुंबईत त्यांचं काय आठवणी आहेत का मुंबईच्या संदर्भातल्या? मुंबईच्या संदर्भातल्या आठवणी म्हणजे त्यांच्या आईंनी जो 1887 साली बांधलेला जो बंगला आहे तो तिथं आहे. पण रखमाबाई राऊत यांनी स्वतःचा जो बंगला विकत घेतला होता 1910 साली, तो बंगला पाडूनच तिथं आत्ताची शारदा शिक्षण सेवा समितीची शाळा आहे. आणि त्याच्यामुळं मग म्हणूनच त्या शाळेमध्ये मी ज्याला आपण म्हणतो की सदस्य आहे. तर मी म्हटलं की आपली ही जबाबदारी आहे की रखमाबाई राऊत यांची मेमरी समाजासमोर पुन्हा एकदा व्यवस्थित यावी, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. पण बाकी असं मुंबईमध्ये फार काय रखमाबाई बद्दल माहिती आहे असं नाहीये. म्हणजे अगदी रखमाबाईंच्या शेजारच्या बंगल्यामधल्या लोकांना जरी विचारलं डॉक्टर रखमाबाई कोण होत्या, तरी मला वाटतं त्यांना सांगता येणार नाही. आणि त्याच वेळेला मी आपल्या याच्यासाठी एक लक्षात आणून देऊ इच्छितो
की 1964ला वर्ल्ड मेडिकल जर्नल म्हणून जे आहे ना, त्याचा जानेवारी अंक 1 आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी रखमाबाई बद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचं हेडिंग असं होतं, इंटरनॅशनल फिगर्स इन 20th सेंचुरी मेडिसिन. आणि मग रखमाबाई बद्दल हा त्यांनी म्हटलंय, द प्लेग एपिडेमिक ऑफ 1897 अँड द इन्फ्लुएन्झा एपिडेमिक ऑफ 1918 इन्व्हॉल्व्स एक्स्ट्रा ड्युटीज फॉर रखमाबाई. हर सेल्फलेस डिवोशन अँड एफिशियन्सी ऑफ सर्व्हिसेस वॉज recognized publicly by the then government by the award of Kaisari Hind and later bar to medal. म्हणजे मी म्हटलं ना की रेड क्रॉस सुद्धा त्यांना एक मेडल दिलं गेलं होतं आणि कैसरी हिंद पण दिला होता पुरस्कार. तर अशा पद्धतीचे पुरस्कार मिळवणारे आणि हे करणारी अशी एक महान व्यक्ती की जी रिटायरमेंट नंतर मुंबईला आल्यानंतर सुद्धा त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची कामं सुरू केलेली आहेत. वेगवेगळ्या शाळा, म्हणजे शाळांची नावं मी तुम्हाला थोडक्यात हे करतो. गिरगावातले जे शाळा आहेत, ठाकूरगावचे क्रॉसलेनच्या तिथली शाळा आहे, गिरगाव मराठी शाळा, आर्यन एज्युकेशन आता सुद्धा चालू आहे. चिकित्सक समूह ती पण आता आहे. राममोहन शाळा आहे, दादरच्या शाळा, दादरची राममोहन आहे, ती काळबादेवीची म्युन्सिपल शाळा आहे, कांदेवाडीच्या मुलींची शाळा आहे. तर या सगळ्या शाळांमधल्या मुलांना व्यवस्थित व्याख्यानं देता यावीत म्हणून त्या वेगवेगळ्या व्याख्यातांना बोलवायच्या, स्वतः व्याख्यानं द्यायच्या आणि व्याख्यानाचे विषय पण त्यांचे असायचे की ज्ञातीबंधन काय असतं, ग्रहव्यवस्था कशी, आम्ही कोण आहोत, किंवा हिंदू संघटना कशा आहेत, अस्पृश्यता, अशा विषयांना ते प्राधान्य, म्हणजे विषय ठरवून त्या व्याख्यात ठरवायचे आणि ती व्याख्यानं द्यायची. कामाठीपुऱ्यात मी सांगितलं की त्या वेश्या भगिनींना त्यांना आरोग्याची संपूर्ण माहिती देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, मदत करणं, हा विभाग ते सांभाळत होत्या. आणि त्याच काळामध्ये त्यांनी एक अस्पृश्यता निवारण कॉन्फरन्स पण काढायचा प्रयत्न केला होता. आणि याच्यासाठी महिलांना किंवा आपल्या गिरगाव एरियामध्ये किंवा इतर ठिकाणी लोकांना काय काय करता येईल म्हणून प्रत्येक बिल्डिंग मधले किती रहिवाशी आहेत, कोण कोण आहेत, ह्या सगळ्यांच्या नोंदी त्यांनी एका वहीमध्ये तयार केल्या होत्या, बिल्डिंग वाईज नोंदी, की त्यांना कार्यक्रमाला बोलवलं जाईल किंवा त्यांना हे केलं पाहिजे किंवा अशा पद्धतीचं तो जो भाग होता. आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा भाग सांगायचा, 1932 साली त्यांनी, म्हणजे ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे 25 डिसेंबरला त्यांनी 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं आणि 30-31 पासून त्यांनी काळाराम मंदिराचा एक 4-5 वर्षाचा आंदोलनाचा भाग केला होता, म्हणजे मंदिर प्रवेशासाठी. त्यावेळेला 1932च्या एप्रिलमध्ये गावदेवीचं जे मंदिर आपण म्हणतो, गावदेवी मंदिर, त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेच्या गायकवाड, लोंढे, मोरे, कांबळे, जोगदंड, शिंदे वगैरे अशा त्यावेळेच्या ज्या दलित स्त्रिया यांना घेऊन त्यांनी मंदिर प्रवेश केला होता. त्यासाठी तिथं आंदोलन केलं होतं. म्हणजे त्यांचं वय त्यावेळेला किती असेल तुम्ही कल्पना करा, 70च्या आसपास ते गेले असतील. त्याचबरोबर महारांचे 52 हक्क काय, दलितांच्या धर्मामध्ये स्थान कोणते, असे वेगवेगळ्या विषयावरती त्या लेख तयार करत होत्या, त्याच्यावरती अभ्यास करत होत्या आणि एके ठिकाणी त्यांच्या डायरीमध्ये त्या डायरी मेंटेन करत होत्या. आणि डायरीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे की हिंदू बंधूंनो, शेवटची मम विनंती आपण ऐकावी, अस्पृश्यांना जवळ करून स्वधर्म हानी टाळावी. पुढं एक रचना अशी आहे, एक पिता के सब संतान, कोई बडा न छोटा, हम सब है एक समान. अशा नोंदी त्यांच्या डायरीमध्ये त्यावेळेला त्या करत असायच्या आणि त्याच्यावरती चिंतन, मग ते हिंदू धर्माचं असेल, ख्रिश्चन धर्माचं असेल, मुस्लिम धर्माचं असेल, ह्या सगळ्या धर्मातले चांगले विचार त्या डायरीमध्ये लिहायच्या, त्याच्यावरती चिंतन करायच्या आणि समाजाला त्याचा कसा उपयोग होईल ते बघायच्या. आता पुढची एक गंमत तुम्हाला सांगतो, त्यांचं वय 80 झालं होतं. त्यावेळेला त्यांच्या बंगल्याच्या शेजारच्या याच्यामध्ये एक कानडी कुटुंब भाडेकरू म्हणून आलं होतं आणि त्यांची एक विधवा बहीण होती शारदा नावाची. तिला काही, म्हणजे निरक्षर होती ती. वयाच्या 80व्या वर्षी पाटी पेन्सिल घेऊन रखमाबाईंनी त्या मुलीला क पासून शिकवायला सुरुवात केली. तिला नंतर नर्सिंगचा कोर्स करायला लावला आणि पटेल हॉस्पिटल, झोपाडी जवळचं जे पटेल हॉस्पिटल होतं तिथं तिला नोकरीही लावली आणि नंतर ती परेलच्या एरियात राहायला गेली. तिनं सांगितले की माझी एक गंगूबाई म्हणून एक सिस्टर होती, तिच्या बहिणीला सुद्धा रखमाबाईने अशा पद्धतीनं शिक्षण दिलं होतं. म्हणजे परित्यक्तांसाठी रात्रंदिवस काम करणं किंवा त्यांचं मोठेपण आपल्याला सांगतो की 42 साली त्यांनी एक मृत्यूपत्र तयार केलं होतं. त्या मृत्यूपत्रामध्ये आचारी, नोकर यांनाही त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रातला भाग, म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीचा भाग हे केला होता. एक सावत्र बहीण नानीबाई होती, तिला त्यांनी 22,000 रुपये त्या काळातले तिच्या नावाने टाकले होते.
पण तीच नंतर 1-2 वर्षानंतर वारली ती नानीबाई. म्हणजे अशा पद्धतीनं त्या सतत काम करणं किंवा पुढं-पुढं ज्यावेळेला वय जास्त होत गेलं, तसं आपल्या एरियामध्ये म्हणजे त्या बंगल्याच्या ठिकाणी त्या एक बालसभा भरवायच्या. लहान-लहान मुलं जी असतात ना, त्यांना शनिवार-रविवारी एकत्र बोलवायच्या, त्यांना त्यांच्यावरती संस्कार करणाऱ्या गोष्टी सांगायच्या आणि मुलांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्हनेस किंवा कॉन्फिडन्स यावा म्हणून त्या दरवेळेला अध्यक्ष वेगळा बनवायच्या. आज हा मुलगा तर पुढच्या वेळेला दुसरा मुलगा. आणि मग त्यांना सगळ्या ते एटिकेट्स, मॅनर, सभा किंवा संमेलन किंवा हे कसं करायचं, कसं बोलायचं ह्याचं शिक्षण त्या त्यावेळेला म्हणजे 90त असताना त्या देत होत्या. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी आयुष्यातला प्रत्येक क्षण आपला समाजासाठी वापरायचा प्रयत्न केला आणि तो वापरला सुद्धा. म्हणजे कृतज्ञ आणि कृतार्थ जीवन त्या जगल्या. फक्त नंतर समाजाने त्यांच्याकडे जे दुर्लक्ष केलं त्याचं कारण आपण म्हटलं तसंच आहे, की त्या चॅलेंजिंग मोडमध्ये होत्या. स्त्री स्वातंत्र्यासाठी हे करत होत्या आणि पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे सतत चॅलेंज करणारी महिला कधीच सहन होत नाही. मग ते मीराबाईच्या याच्यामध्ये आपण समजू शकतो, चरित्रामध्ये बघू शकतो आपण किंवा इतर ताराबाई शिंदेचं आपण हे करू शकतो किंवा इतर महिलांचा आपण आजही आपण महिला जरी चॅलेंजिंग करायला लागल्या तरी संसदेत काय होतं वगैरे राजकारणावरती आपण बोलायला नको म्हणून, नाहीतर कसं काय काय घटना घडतात हे आपण बघत आहोत. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये एवढी कणखरपणे एक महिला उभी राहणं आणि इतर महिलांसाठी एका दीपस्तंभासारखं कार्य त्यांनी जे केलेलं आहे ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. सर तुम्ही अनेकांशी त्यांच्या संपर्कात आलेल्या किंवा त्यांच्या आठवणी असलेल्या लोकांशी निकमसर भेट घेतलेली आहे. वैयक्तिक आयुष्य त्यांचं कसं होतं, त्यांची दैनंदिन कशी होती किंवा त्या राहायच्या कशा, त्यांच्या आवड निवड काय होतं, याच्याबद्दल काही कोणी सांगितलं का? की समजा एकंदरीत सकाळी उठल्यापासून तर त्यांच्या आजूबाजूच्या असणाऱ्या त्यांना काय गोष्टी आवडत होत्या, त्याच्या संदर्भात तुम्ही आता संशोधन करतायत तर काय सांगाल? रखमाबाईंचं आयुष्य एक अतिशय डिसिप्लिन्ड व्यक्ती जसे असतात की सकाळी समजा उठणं असेल, सकाळचे तुमचं योगासनांसारखे व्यायाम असतील, मेडिटेशनचा भाग असेल, त्याच्यानंतर मग दिवसभराचं लिखाण काय करायचं, त्यावेळी भारतातले किंवा जगातली महत्वाची सगळी जी नियतकालिक असतील किंवा ज्याला पाक्षिक म्हणतो किंवा मासिक म्हणतो, ती त्यांच्या टेबलावरती असायची. त्याचं वाचन करणं, त्याच्यावरती खुणा करून ठेवणं, हा जो भाग आहे हा त्यांचा पहिल्यापासून म्हणजे अभ्यासाची आवड आणि सतत ज्याला आपण म्हणतो चौकस राहणं, हा त्यांचा फार मोठा पैलू आहे. की ज्याला आपण म्हणतो की अगदी जगामध्ये महत्वाच्या घटना काय काय घडते त्याच्यावरती त्या बारीक त्यांचं लक्ष असायचं आणि त्या पद्धतीनं त्यांच्या कार्यामध्ये ते कसं रिॲक्ट झालं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे याच्यासाठी ते उपयोग करत असायच्या. सर स्वातंत्र्याच्या लढ्यात काही त्यांचा सहभाग होता का? किंवा तुम्ही पंडिता रमाबाईंचा उल्लेख केला. पंडिता रमाबाई आणि रखमाबाई राऊत यांचा काय कसा संबंध होता, कसं नातं होतं ते जरा सांगा. हा, आता पंडिता रमाबाईंनी 1882 साली गावदेवी एरियामध्ये आर्य महिला समाज स्थापन केला होता आणि रखमाबाईंचं जे घर होतं त्या घरापासून ते अगदी तुम्हाला सांगतो एक 200 मीटर अंतरावरती ते आहे. मनी भवन वगैरे आताचा जो एरिया आपण म्हणतो ना त्याच्या मागच्या गल्लीतच ती आर्य महिला समाज म्हणजे क्वीन मेरी की कुठली एक शाळा आहे तिथं, तर त्या शाळेच्या पाठीमागच्या गल्लीतच ते आर्य महिला समाजाचं ठिकाण होतं आणि तिथं रखमाबाई ह्या 82 पासून 85 पर्यंत त्या सचिव म्हणून काम करत होत्या. म्हणजे रखमाबाईच्या डॉक्टर पंडिता रमाबाईंच्या संस्थेमध्ये डॉक्टर रखमाबाई ह्या 3 वर्ष सचिव म्हणून काम करत होत्या आणि ज्यावेळेला त्यांची ही केस कोर्टामध्ये डायव्होर्सची सुरू झाली त्यावेळेला आपल्यामुळं ह्या आर्य महिला समाजाचं नुकसान होऊ नये त्याच्यावरती लोकांची निंदा लालसी किंवा आपण आताच्या ट्रोलिंग म्हणतो आताच्या भाषेमध्ये आपली संस्था ट्रोलिंग होऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर रखमाबाईंशी तर त्यांचं कायमचं संपर्क सतत असायचा. रखमाबाईंनी पुस्तक लिहिलं की त्या पुस्तकाची एखादी प्रत पाठवायची तर माझी धाकटी बहीण रखमाबाई असंच त्याच्यावरती मायना असायचा आणि हे करायच्या नेहमी त्यांना पत्र पाठवणं आणि त्या पत्राचा म्हणजे एकमेकीशी कन्सल्टेशन ज्याला आपण म्हणतो, रखमाबाईंनी पंडिता रमाबाईंचा आदर्श समोर ठेवून त्यांच्याकडून सल्ला घेणं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं अशा पद्धतीचा रोल त्यांचा राहिलेला आहे. पण तुम्हाला गंमत सांगतो की ज्यावेळेला त्यांच्या विरुद्ध केस गेली होती पहिली, म्हणजे ज्यावेळेला त्यांना कोर्टाने सांगितलं की तुम्ही 1 महिन्याच्या नवऱ्याच्या घरी नांदायला जा किंवा
6 महिने जेलमध्ये जा. त्यावेळेला त्यांनी पत्र लिहिलं होतं पंडिता रमाबाईंना. त्यावेळेला त्या अमेरिकेत होत्या. त्या म्हटले की मी तुम्हाला आता पत्र लिहिते, कदाचित तुम्हाला पत्र पोहोचेपर्यंत मी तुरुंगात पण असेन, परंतु मला माझ्या स्वातंत्र्याबद्दल काही वाटत नाही. मी तुरुंगात जाऊन सजा भोगायला तयार आहे. परंतु मला वाईट याचं वाटतं की आता ज्या खाष्ट सासवा आहेत त्या आता आपल्या मुलांना, बायकांना त्रास देण्यासाठी इन्स्टिगेट करू शकतील. ह्या जजमेंटचा वापर करून त्या खाष्ट सासवा आपल्या सुनांना त्रास द्यायला सुरुवात करतील, ह्याचं मला वाईट वाटतंय. मी त्या रखमाबाईंनी त्या पत्रामध्ये पंडिता रमाबाईंना तुम्ही माझ्यासाठी मदत करा, तिथं आवाज उठवा अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडला पत्रव्यवहार करा, तिथं तुमचे संपर्क आहेत, असं स्वतःसाठी त्यांनी काहीही मागितलं नाही. त्या सरळ म्हणतात की मी कदाचित त्यावेळेला जेलमध्ये असेल, पण मला वाईट एवढंच वाटतं. म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्यासाठी त्या एवढा विचार करत होत्या. आणि त्यावेळी त्यांचं वय किती होतं? 21-22 वर्षाच्या तर होत्या त्या. त्यावेळच्या पत्रामध्ये त्या तसं म्हणतायत. किंवा मैत्रिणीला जे पत्र त्यांनी इंग्लंडमध्ये लिहिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं माझा नवरा एकदम आळशी निघाला, मला अभ्यासाची लहानपणापासून आवड आहे, काहीतरी ध्येय ठेवून समाजासाठी काम करायचं आहे, आणि अशा आळशी आणि या नवऱ्याबरोबर मला राहायला नको. आणि आमच्याकडे 2-2, 3-3 लग्न होत होती. त्यावेळेला त्यालाही काही फरक पडला नसता, पण कुठल्या आमच्या नातेवाईकांनी जुनी भांडणं उकरून काढण्यासाठी त्या माणसाला इन्स्टिगेट केलं आणि त्यांनी ते कोर्ट कचेऱ्यांचं लचांड आमच्या मागे लावलं आणि आयुष्यातली ही वर्ष वाया जात आहेत. म्हणजे त्या दुःखी होत्या. आणि कदाचित जर समजा हे कोर्ट कचेरी मागे लागली नसते तर त्या इंग्लंड अमेरिकेला जाऊन अगोदरच त्यांनी शिक्षण मिळवलं असतं. मेडिकल शिक्षण घेणं हाच त्यांचा उद्देश होता, कारण त्यांचे वडील डॉक्टर सखाराम राऊत जे होते ते डॉक्टरच होते. त्याच्यामुळे त्यांना ते त्यांच्यासाठी अगदी सुटेबल असंच फील्ड होतं आणि तेच त्यांच्या डोक्यात होतं. म्हणजे त्या कदाचित अगोदरच झाल्या असत्या. म्हणजे जसं आपण म्हणतो की आनंदीबाई जोशींचं वय जे होतं त्याच वेळेला ह्या पण डॉक्टर झाल्या असत्या. बरोबर सर. आज सुद्धा एखादी महिला आपल्या नवऱ्याला सोडून गेली किंवा माहेरी गेली, नवरा आळशी आहे किंवा कामचुकार आहे किंवा दारुड आहे, तर तिला सुद्धा छळण्यासाठी नातेवाईक खूपदा पुढे येतात. ते रखमाबाई राऊतांच्या काळात सुद्धा तसंच होतं. आणि रखमाबाई राऊतांना किती छळ करावा त्यांचा किंवा त्यांना अडथळे निर्माण करावे याच्यासाठी त्यांच्या नात्यातली लोक सक्रिय होती. माझ्यासमोर अजून एक प्रश्न रखमाबाई राऊतांच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं समोर येतो आहे की रखमाबाई राऊत ह्या एकंदरीतच ज्या काळात राहत होती त्या काळात लोकांमध्ये, महिलांमध्ये विशेषतः महिला डॉक्टर असण्याचं प्रमाण कमी होतं आणि महिलेकडून तपासून घ्यावं की नाही घ्यावं, महिला चांगली डॉक्टर असेल का नको असेल, असे पण खूप सारे गैरसमज होते. तर त्याच्या काही आठवणी आहेत का की महिला, कारण की प्रसूती, जसं तुम्ही सांगितलं की नर्सिंग होम मध्ये किंवा प्रसूतीगृहामध्ये येऊन प्रसूत होण्याचं महिला टाळत होत्या किंवा तिथे काही भुताडकी लागेल, आपल्या मुलाचा मृत्यू होईल, असं सगळं होतं. तर त्याच्या काही मेडिकल मधल्या काही आठवणी आहेत का? हा, आता त्यांची एक आठवण अशी आहे की त्या ज्या वेळेला राजकोटला जनाना हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या, तर त्यावेळेला तिकडं रांदेर म्हणून जे एक एरिया आहे आणि तिथं काही मुसलमान व्यापाऱ्यांची जनाने म्हणजे वाईट अर्थानं आपल्याला खरं त्याचा अर्थ आपण लक्षात घेतो, पण जनाने म्हणजे नॉर्मली स्त्रियांचं राहण्याचं ठिकाण, एकत्र स्त्रिया जिथं उठतात बसतात राहतात वगैरे, ते जनाने. तर तिथं त्या स्त्रियांना बाळंतपणासाठी याच्यासाठी मार्गदर्शन किंवा मदत करण्यासाठी मुंबईवरून काही डॉक्टर स्त्रिया तिथं मागवल्या जायच्या. आणि त्या ह्या लोकांच्या म्हणजे जे व्यापारी होते तर त्यांच्या संशयी वृत्तीला, म्हणजे त्या मुस्लिम स्त्रियांना सुद्धा त्या बंगल्याच्या बाहेर किंवा बिल्डिंगच्या बाहेर जास्त जायला परवानगी नव्हती. तसंच या महिलांना सुद्धा नव्हती, म्हणजे डॉक्टर ज्या मुंबईवरून यायच्या त्या. आणि मग त्या शेवटी कंटाळून 1-2 महिन्यांनी ह्या जाचाला कंटाळून शेवटी त्या निघून जायच्या. आणि मग ते जे व्यापारी होते ते रखमाबाईंना येऊन भेटायचे आणि मग ते म्हणायचे की ह्या बघा अशा अशा मुंबईवरून डॉक्टर मुली येतात आणि काही दिवसानंतर लगेच निघून जातात, आणि असं तुमच्यासारखं स्थिर वृत्तीच्या एखाद्या डॉक्टर महिला जर तुम्हाला मिळालं तर आम्हाला द्या ना तशा. मग रखमाबाई त्यांना स्पष्ट सांगतात की तुमच्याकडे येणाऱ्या डॉक्टर निदान 1-2 महिने तरी तुमच्याकडे राहत आहेत, माझ्यासारखी स्त्री 1-2 आठवडे सुद्धा तुमच्याकडे राहणार नाही, एवढी तुमची जाचक आणि मानसिकता चुकीची आहे म्हणून. म्हणजे एवढं ते सडेतोडपणे फट करून, म्हणजे ठकासठक म्हणणाऱ्या ज्या आपण म्हणतो ना, तशा त्यांचा स्वभाव होता की पुरुषी वृत्ती जी संशयी असते आणि स्त्रियांना जे त्रास देतात तर त्या त्रासामधून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठीच त्या नेहमी प्रयत्न करायच्या. आणि त्यांनी त्या डॉक्टर लेडीची बाजू घेऊनच त्यांनी त्यांना सांगितलं होतं. आता आणखीन एक तुम्हाला आठवण सांगतो
म्हणजे हा. विधवांसाठी जे काम करत होत्या त्या. तर जसं आपण म्हणतो ना की महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला पंडिता रमाबाईंचं शारदा सदन गाजलेलं आहे आणि रमाबाई रानडेंचं सेवा सदन गाजलेलं आहे. तसं सुरतेत यांनी वनिता विश्राम म्हणून एक विभाग तयार केला होता हॉस्पिटलमध्ये किंवा इतर नंतर. म्हणजे ह्या तीन संस्था तीन व्यक्तींच्या नावाने गाजतात. म्हणजे शारदा सदन म्हटलं की पंडिता रमाबाई आपल्या नजरेसमोर येते, सेवा सदन म्हटलं की रमाबाई रानडे आपल्या नजरेसमोर येतात आणि वनिता विश्राम म्हटलं की डॉक्टर रखमाबाईंचं नाव समोर येतं. आणि मग बालविधवा एकदा त्यांनी काय केलं की बाजीगौरी मुन्शी आणि शिवगौरी गज्जर म्हणून अशा दोन बालविधवांना हाताशी घेतलं, त्यांचं प्रशिक्षण केलं आणि त्यांना नंतर विधवांसाठी आश्रम काढायला त्यांनी मदत केली. म्हणजे पडद्यात राहून कसं त्या करायच्या की एक स्त्री सुधारक उद्दिष्टांसाठी स्त्री सुबोधिनी म्हणून एक मासिक गुजरातमध्ये त्यांनी काढलं. माणिकबेन यांना त्यांनी संपादक बनवलं, चालवायलाही केलं आणि स्वतः सल्लागार म्हणून बाजूला त्यांच्याबरोबर सपोर्टिंग पण पडद्याड असं त्यांनी रोल प्ले करायला सुरुवात केली. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी प्रत्येक महिलेला काहीतरी आयुष्यामध्ये करता येईल तो प्रयत्न केला. एक ज्यावेळेला त्या 22 वर्ष प्रदीर्घ सेवा सुरतच्या त्या माळीन हॉस्पिटलमध्ये करून बाहेर पडल्या, तर आज ते रखमाबाई हॉस्पिटल म्हणजे जिथं 22 वर्ष त्यांनी कार्य केलं ते हॉस्पिटल गुजरातमध्ये आजही आहे आणि त्या हॉस्पिटलला आज रखमाबाई राऊत यांच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे तर त्या गुजरातमध्ये कुठे आहे ते? सुरतमध्ये. सुरतमध्ये म्हणजे आता समजा जर नाव तिथे गुजरातमध्ये गेलं तर ते जे नाव आहे त्यांना म्हणजे तिथे रखमाबाई राऊत हो. हॉस्पिटल म्हणूनच ओळखलं जातं. हो हो, रखमाबाई राऊत हॉस्पिटल म्हणूनच ते ओळखलं जातं. आणि त्यावेळेला त्या ज्या रिटायर झाल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये जो एक प्रदीर्घ लेख आला होता त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की रखमाबाईचं नाव माहित नाही असे कोण आहे, यांच्यामुळे सुरतेचे नाव उजळले गेले, त्यांच्या इथून जाण्याने न भरून येणारी पोकळी निर्माण होईल, येथील स्त्रियांच्या अडचणीच्या वेळी धावून जाणे, त्यांना धीर देऊन त्यांना संकटातून येणं प्रकारे मुक्त करत. गेल्याच आठवड्यात मृत्यूपंथाला लागलेल्या एका स्त्री पेशंटसाठी त्यांनी मुंबईतून विशिष्ट औषधं मागवून अहोरात्र पेशंट बरोबर थांबून तिला बरे करून घरी पाठवले, नंतरच स्वतः स्वस्थ झाल्या. मागील एका वर्षात 6,000 बाह्य रुग्णांची व 223 दाखल रुग्णांची म्हणजे 6,223 रुग्णांची सेवा बहिणाबाईंनी केलेली आहे. म्हणजे हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळेला तिथं छापून आलं होतं. आणि मग निवृत्त होताना हॉस्पिटलमध्ये फक्त 400 रुपये काहीतरी शिल्लक होते देणगी म्हणून. मग तिथले जे कलेक्टर हडसन होते त्यांनी रखमाबाईंच्या रिस्पेक्ट म्हणून त्यांनी नागरिकांच्याकडून 5,000 रुपये वगैरे काहीतरी उभे केले आणि 18 रुग्णांचा बेड तिथं आणखीन नवीन डेव्हलपमेंट केली. आणि तिथं नंतर दादाबाई नवरोजींची जी नात आहे डॉक्टर मिस नवरोजी म्हणून, त्यानंतर रखमाबाईच्या जागेवरती तिथं नंतर याच्यानंतर आल्या. म्हणजे रखमाबाई रिटायर झाल्यानंतर 17 नंतर 1917-18 नंतर दादाबाई नवरोजींच्या नातीनं तीच पोस्ट आपण म्हणतो की पुढे कंटिन्यू केली. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं कार्य त्या स्वतःच जास्तीत जास्त पडद्याआड राहत असल्यामुळं आणि लोक म्हणजे एक सुबोध पत्रिकेमध्ये 17 ऑक्टोबर 1907 ला एक इथं मुंबईमध्ये पब्लिश झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी रखमाबाईचं भाषणाबद्दल म्हणजे मुंबईमध्ये अनुवंशिक संस्कारावरती रखमाबाईंचं व्याख्यान मुंबईत झालं होतं आणि मग त्याचा रिपोर्ट देताना त्यांनी म्हटलंय सुबोध पत्रिकेमध्ये की मुलांच्या उत्तम प्रकारच्या जोपासनेसाठी शास्त्रीय दृष्ट्या मातांची जबाबदारी केवढी आहे यावर प्रकाश रखमाबाईंनी टाकले. तसेच डॉक्टर रखमाबाई सुरतेत राहून आपल्या शांत स्वभावास अनुसरून स्त्री वर्गाच्या हिताची कामे तिथे करत असत. त्यांची इथे मुंबईमध्ये माहिती मिळत नाही. त्यांच्या प्रसिद्धी पराडमुख स्वभावामुळे येथील लोक त्यांच्या कार्याच्या माहितीपासून वंचित राहतात. म्हणजे 1907 ला सुद्धा त्यावेळेला सुद्धा त्या प्रसिद्धी पराडमुखच होत्या. म्हणजे लोकांच्या मध्ये जास्त ते काही लोक आपण म्हणतो ना की काम छोटंसं करतात आणि त्याचा गौगव फार करतात आणि काही लोक शांतपणे पडद्याआड राहून सतत कार्यरत आहात. रखमाबाई ह्या दुसऱ्या कॅटेगरी मधल्या होत्या. त्या दुसऱ्या लोकांना निकम सर इथे फोटो त्यांचा घोड्यावरचा दिसतोय, त्याच्या संदर्भातली काही आठवण आहे का? घोड्यावरती त्यांचा फोटो आहे, आपण जर पाहिला तर त्यांचा एक फोटो इथे घोड्यावरती त्या बसलेल्या आहेत रखमाबाई राऊत. अशा बघा हा फोटो जो आहे त्यांचा घोड्यावरचा दिसतोय. याच्या संदर्भातली काही आठवण आहे का? काय नेमकं की त्या अशा म्हणजे तिथे नव्या सगळ्या गोष्टींना म्हणजे म्हणजे आत्मसात करायच्या आणि आधुनिक विचारांच्या कशा होत्या? रखमाबाईंचं आयुष्य म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नाही बालपणीचं आयुष्य अतिशय रॉयल पद्धतीचं गेलेलं आहे.
म्हणजे फ्रेंच ब्रिजला आता आपल्याला माहिती आहे की हायकोर्ट वगैरे आपलं हुतात्मा चौकाशी तिथं हायकोर्ट आहे आणि सगळे जजेस कॉलनी वगैरे मलबार हिलला आपण मंत्र्यांचे बंगले वगैरे म्हणतो त्याच्या पलीकडेच आहे. तर तिथून ज्या वेळेला सकाळी हायकोर्टला जजेस घोडागाडीनं जायचे हा आणि त्या रूटवरून चौपाटीच्या रूटवरून जायचे. चौपाटी आणि फ्रेंच ब्रिज इथं 200 मीटरचं पण 100 मीटरचं पण अंतर नाहीये. तर त्या जजेसच्या ज्या महिला म्हणजे पत्नी असायच्या त्या बऱ्याच वेळेला रखमाबाईंना म्हणजे जजेसना हायकोर्टला सोडायच्या त्या घोडागाडीनं आणि माघारी जाताना रखमाबाईला आपल्या बरोबर घेऊन बंगल्यावरती जायच्या तिकडं त्यांच्या आणि दिवसभर तिच्याशी गप्पा मारणं, तिला खेळवणं किंवा हे करणं आणि संध्याकाळी पुन्हा कोर्टात ज्या वेळेला बग्गी जाणार त्यांना आणायला त्यावेळेला रखमाबाईला तिच्या घरी सोडणं आणि मग कोर्टामध्ये जाऊन जजेसना घेऊन माघारी जाणं हा परिपाक चालायचा. आणि हा त्यांचा जो बंगला आहे म्हणजे आता फ्रेंच ब्रिजला जो बंगला आहे त्याच्या शेजारचा हा फोटो दिसतोय. म्हणजे लहानपणापासून सगळ्या फॅसिलिटीज त्यांना म्हणजे जे काही रॉयल स्ट्रक्चर होतं किंवा त्यावेळेचं जे सामाजिक क्षेत्रात काम करणारं लोक होती त्या सगळ्यांच्या मध्ये इन्व्हॉल्व अशी ही फॅमिली होती. म्हणजे रखमाबाईंना सपोर्ट देणारे जे आजोबा होते म्हणजे आईचे वडील त्यांना रावसाहेब हा किताब त्यावेळेला दिला गेला होता आणि गावदेवीची जी संपूर्ण प्रॉपर्टी जी दिसते तिकडची जमीन म्हणजे फ्रेंच ब्रिजला लागून असणारे त्यांचे बंगले असतील किंवा त्याच्यानंतर गावदेवी मंदिर असेल किंवा आसपासचा परिसर ही सगळी ते ठाकूर घराण्याची किंवा ते चौधरी घराण्याची ती प्रॉपर्टी होती. आणि त्याच्यातून एक ज्याला आपण म्हणतो की समाजामध्ये जे काही चांगल्या गोष्टी केल्या जात होत्या त्यावेळेला तर त्याच्यामध्ये ही पूर्ण मुंबईमध्ये जे काही घडत होतं त्याच्यामध्ये ही फॅमिली इन्व्हॉल्व होती. आजोबांची असेल किंवा राऊत असतील आणि त्याच्यामुळे त्यांना सतत तो भाग ज्याला आपण म्हणतो तो ज्याला आपण जसं म्हणतो की आपण एखाद्या मंत्र्याच्या घरी मुख्यमंत्र्याच्या घरी जन्माला आलेल्या माणसाला जे बेनिफिट्स मिळतील किंवा प्राईम मिनिस्टरच्या घरी जन्माला आलेल्या लोकांना मिळतील ते तसे बेनिफिट रखमाबाईंना लहानपणी मिळाले होते. म्हणजे त्यांना स्वतःला डेव्हलप करण्यासाठी अतिशय चांगला हे मिळाला अवकाश मिळाला आणि अचानकपणे ही केस आल्यामुळं त्यांच्यावरती एक दडपण आणि त्यांच्यावरती समाजाचं हे सुरू झालं. म्हणजे त्यावेळेला समाजाने त्यांना वाळीत सुद्धा टाकलं होतं किंवा त्या रस्त्याने ज्या वेळेला चालायच्या त्यावेळेला लोकांनी त्यांना दगडही फेकून मारलेली आहे. पण रखमाबाईंनी त्यांच्याबद्दल कधी राग व्यक्त केला नाही. ज्यावेळेला त्या इंग्लंडमधून शिक्षण पूर्ण करून आल्या तर ज्यावेळेला ती मुलाखत त्यांनी दिलेली आहे तिथं तर त्यावेळेला ते म्हणतात की माझा वैयक्तिक झगडा आज संपलेला आहे. माझ्या समाजातल्या लोकांशी जो वैयक्तिक झगडा होता म्हणजे शिक्षण घेऊ नये किंवा महिलांनी एका मर्यादेच्या पुढे स्वतःला समाजावरती लादू नये आपण म्हणूया असं अशी जी काही भावना होती तो त्यांचा झगडा होता स्त्री स्वातंत्र्यासाठी. त्या म्हटल्या माझा तो वैयक्तिक झगडा संपलेला आहे. आता मी इथून पुढं समाजातल्या लोकांची सेवा करण्यासाठी परत जात आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यांना डिग्री मिळाली त्यावेळेला त्यांनी रोजनिशीमध्ये लिहिलेलं आहे की मला आज डिग्री मिळालेली आहे आणि लगेच मी त्या क्षणापासून परतीला जाण्यासाठी पॅकिंग सुरू केलेलं आहे. म्हणजे एकही क्षण तिथं थांबायचं नाही. लेडी मॅक्लेरन तिथं त्यांच्या ज्या हे म्हणतो आपण लिगल लोकल पॅरेंट ज्या होत्या गार्डियन होत्या त्यांनी इकडं आईला आणि आजोबांना पत्र लिहिलं होतं की ही मुलगी अतिशय सालस आहे अभ्यासू आहे एकही क्षण ती वाया घालवत नाही कुठेही पार्ट्यांना कुठेही एन्जॉयमेंटच्या ठिकाणी एंटरटेनमेंटच्या ठिकाणी न जाता सतत अभ्यासात गुरफटून असते. आणि मला अतिशय म्हणजे आम्हाला ही अशी मुलगी मिळणं म्हणजे अडॉप्टेड चाइल्ड असंच त्यांनी ते म्हटलं की आम्हाला ही मुलगी मिळणं हे आम्ही सौभाग्य समजतो आणि तुम्हाला किती आनंद होत असेल अशी मुलगी तुमच्या घरात असणं. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दलचं सगळ्यांचं मत होतं. निकम सर माझ्या आता हे तुम्ही एवढं सगळं सांगतायत की ते रॉयल फॅमिलीमध्ये जन्माला आले हे नेहरूंपर्यंत त्यांचा संबंध होता विदेशात त्या शिकायला गेल्या आणि इथे एवढं मोठं त्यांनी म्हणजे 2 राज्यांमध्ये किंवा 3 ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रामुख्याने काम केलं. प्लेगमध्ये काम केल्याचा तुम्ही उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. असं असताना रखमाबाई राऊतांच्या संदर्भात देशातल्या लोकांनी स्वातंत्र्यानंतर दखल का घेतली नाही काय कारण आहे? मी मगाशी जसं बोललो की नॉर्मली महिलांच्या बद्दल जो दुजाभाव आपल्या समाजात आहे मग तो मनुस्मृतीचा परिणाम असेल पुरुष प्रधान संस्कृतीचा परिणाम असेल आणि त्याच्यामुळं एक स्वतःचं स्वातंत्र्य स्वतःचा अवकाश निर्माण करायला जाणारी स्त्री ही समाजाला त्यावेळेला ज्याला आपण म्हणतो की परवडत नव्हती झेपत नव्हती
आणि एकूण तिच्या आयुष्यामध्ये त्या ज्या पद्धतीनं हे करत होत्या, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या चॅलेंज देऊन स्वतःचा अवकाश निर्माण करत होत्या, हे ह्या लोकांना आवडतच नव्हतं. आणि त्याच्यामुळं लेखणी, प्रकाशन, निर्मिती ही अशा कर्मठ लोकांच्या हातात असल्यामुळं रखमाबाईबद्दल आपल्याला फारसं काही ऐकायला किंवा वाचायला मिळणारच नव्हतं. बरोबर. आपल्यालाच नंतर हे जुन्या काळ बरोबर. पण मग या तुलनेत जर पाहिलं तर आनंदीबाई जोशींचं खूप मोठ्या प्रमाणात गवगवा झाला, कारण की दोघं तर समकालीन होत्या. समकालीन हो. असताना सुद्धा आनंदीबाई जोशींना ज्या पद्धतीचं प्रकाश झोतात त्या आल्या, त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती म्हणजे सिरियल निघाल्या, चित्रपट निघाले, पुस्तकं निघाली, पीएचडी काही लोकांनी त्यांच्यावरती केल्या. पण रखमाबाई राऊत मात्र या सगळ्या याच्यापासून त्या म्हणजे त्यांच्या जीवनात सुद्धा त्या प्रसिद्धीपासून परांमुख होत्या किंवा त्यांचा तसा स्वभाव नव्हता. पण त्याच्यानंतर तरी लोकांनी त्यांना त्यांचा न्याय द्यायला हवा होता. तो का दिला गेला नाही? एकतर परदुःख शीतलम ज्याला आपण म्हणतो. आपल्या समाजाची एक वृत्ती अशी असते, की आपल्याशी संबंधित एखादी घटना नसेल, तर आपण तिकडे दुर्लक्षच करत असतो. हा पहिला भाग. त्याच्यानंतर आपल्या समाजामध्ये थोडंसं जातीयतेनं वातावरण भारित आहे. म्हणजे देशभर म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये हे फार ज्याला आपण म्हणतो, की त्याचाही परिणाम याच्यामध्ये होतो. आणि मग तुम्ही पहिल्यांदा जशी सुरुवात केली, की जाती-जातीमध्ये ते एक मोठी लोक वाटली जातात. मग शिवाजी कुठल्या जातीचे, टिळक कुठल्या जातीचे, आंबेडकर कुठल्या जातीचे, असं जे वाटणी होत होती, मग त्याच्यामध्ये रखमाबाई आपल्या जातीची नसेल. म्हणजे मी नाव घेणार नाही आता, पण एक मोठा नेता आहे महाराष्ट्रातला. तर त्यांनी मला एक दिवस सांगितलं, की "तुम्ही रखमाबाई, रखमाबाई एवढं सतत का करता? मग तुम्ही मराठा समाजातल्या आहात आणि त्या काय मराठा समाजातल्या नव्हत्या. मग तुम्ही पंजाबराव देशमुखांच्यावरती याच्यावरती लिहा." आणि मला अतिशय राग आला होता त्या व्यक्तीचा. म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे ती 30-40 वर्षांनी. पण मी त्यांना अतिशय अविजी लँग्वेजमध्ये त्यावेळेला उत्तर दिलं होतं, की किती अ, संकुचित वृत्तीनं तुम्ही हा विचार करताय. आपल्या देशामध्ये एक मोठं युग ज्या व्यक्तीनं निर्माण केलं, मेडिसिनमध्ये मोठं काम सुरू केलं, ज्याला आपण म्हणतो, की नर्सिंग सारखे कोर्सेस असतील किंवा एक स्त्रियांना एक अवकाश त्यांनी निर्माण करून दिला. आणि अशा व्यक्तीचं चरित्र समाजासमोर येण्यासाठी आपण प्रयत्न करायचं सोडून बाकीचे आपल्याच जातीचे हे नेते आहेत म्हणून त्यांच्यावरती लिखाण करायला सांगणं किंवा हे करणं. हे म्हटलं की तुमच्याकडे एकतर सल्ला मागायला मी आलेलोच नाहीये आणि तुम्ही अनाहूत सल्ला देताय. हे असे अनाहूत सल्ला सुद्धा तुम्ही कुणाला देऊ नका. तर हे जातीपातींच्या याच्यामध्ये एकतर आपला समाज अडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग आपली जात श्रेष्ठ कशी हे दाखवण्यासाठी मग दुसऱ्या जातीतली लोक श्रेष्ठच नसतात. आणि मग ही अशी चरित्र काही दाबली गेलेली असतात असं मला वाटतं. बरोबर. चल. धन्यवाद शंकर निकम सर. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत महत्वाच्या आणि अतिशय महनीय व्यक्तीच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्रचे संवाद साधला. त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी आणि पैलू तुम्ही उलगडून दाखवले, त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्र आपलं आभार मानतो. मित्रांनो, रखमाबाई राऊत, डॉक्टर रखमाबाई राऊत ह्या एका प्रकारच्या शलाका म्हणाव्या, की ज्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं काम करून एक विद्रोह करून त्यावेळच्या सांस्कृतिक असणाऱ्या वातावरणाला आव्हान दिलं होतं. त्यांनी जसं आपल्याला ऍडव्होकेट शंकर निकम सरांनी सांगितलं, की मी जेलमध्ये जाणं पत्करेल, पण अशा नावडत्या, आळशी, कुठल्याही प्रकारचं काम न करणाऱ्या कर्मदरिद्री नवऱ्याशी मी संसार करणार नाही. किंबहुना त्या काळात त्यांना जो दंड झाला होता ₹2,500 तो दंड सुद्धा देण्याची त्यांनी तयारी त्यावेळेस त्या यांना दाखवली होती. आणि तशा प्रकारचा दंड म्हणजे मला हा म्हणजे बिनकामाचा असणारा नवरा नको, असं त्या काळात बोलण्याचं धाडस, की ज्या काळामध्ये सनातन सारख्या धर्माचा प्रभाव होता, ज्या काळात लोकमान्य टिळकांसारखे लोक अशा प्रकारच्या गोष्टीला म्हणजे स्त्रीनं अशा विवाह संबंधातून बाहेर पडणं किंवा नवऱ्याच्या याला आव्हान देणं याला विरोध करत होते आणि रखमाबाई राऊतांना खोटं ठरवत होते. अशा काळामध्ये रखमाबाई राऊतांनी हे इथल्या असणाऱ्या संस्कृतीच्या विरोधात एक विद्रोहाचा झेंडा लावला. पण त्या तिथेच थांबल्या नाही. तिथून जाऊन त्यांनी विदेशात जाऊन आपलं उच्च शिक्षण घेतलं. डॉक्टर ऑफ मेडिसिनचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी इथे भारतात आल्यानंतर इथल्या असणाऱ्या लोकांची वैद्यकीय क्षेत्रामध्ये वयाच्या 92 वर्षापर्यंत त्यांनी सेवा केली. परत त्या नुसत्या डॉक्टर्स होत्यात का?
तर त्या सामाजिक सुधारकर्त्या सुद्धा होत्या. त्यांच्या चरित्रातून आपल्याला यांनी डॉक्टर ॲडव्होकेट निकमांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम केलं. ज्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंदिर प्रवेशाची चळवळ करत होते, त्या काळात मुंबईतल्या गावदेवी मंदिरामध्ये एक अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून अस्पृश्यांना सोबत घेऊन तशा प्रकारचं ते आंदोलन करत होते. त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे निकमांनी आपल्याला सांगितलं की आपल्या सोबत राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा आपल्या जीवनामध्ये एक हिस्सा असतो, एक उत्तरदायित्व असतं. तसं म्हणून आपल्या प्रॉपर्टीमध्ये, आपल्या संपत्तीमध्ये आपल्या नोकरांना सुद्धा हिस्सा देणार, त्यांना सुद्धा वाटा देणारी विदुषी म्हणून आपल्याला रखमाबाई राऊत लक्षात येत आहेत. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने असणाऱ्या ब्रिटिश काळामध्ये त्यांना हिंद कौसर म्हणजे भारतरत्न मिळू शकला, पण स्वातंत्र्याच्या नंतर 75 वर्षानंतर सुद्धा डॉक्टर रखमाबाई राऊत ज्या खऱ्या अर्थानं भारताच्या पहिल्या प्रॅक्टिशनर डॉक्टर महिला आहेत, त्यांचं मात्र चरित्र अजूनही दुर्लक्षित आहेत. त्या दुर्लक्षित आहेत. मुंबईमध्ये त्यांचं काम आहे. मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाते, मात्र तिथे सुद्धा अनेक महिला संघटना काम करतात, पण त्या महिला संघटनांच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रखमाबाई राऊत आपल्याला बघायला मिळत नाही. मला असं वाटतं ॲडव्होकेट निकमांच्या या मुलाखतीनंतर महिला संघटनाच नाही तर महाराष्ट्र आणि देशातल्या अनेक संघटना डॉक्टर रखमाबाई राऊतांच्याकडे लक्ष देतील, त्यांचं चरित्र वाचतील आणि त्यांचं चरित्र घराघरात पोचून सर्वसामान्य घरातल्या असणाऱ्या मुलांना ते प्रेरणा देण्याचं काम करतील असं मला वाटतं. तुम्ही ही सगळी मुलाखत ऐकलेली आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.